तसेच महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या आदेशान्वये भारतीय बौद्ध महासभेने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जी धम्म प्रवचन मालिका जी आपल्याला लावून दिलेली आहे, त्या प्रवचन मालिकेतलं आजचं 10वं पुष्प व वर्षावासाचं 29वा दिवस आज आपण येथे जमला. त्यानिमित्तानं आधी जमला त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखा सरचिटणीस वंदना दवणे, तसेच सचिव गद्दारीताई, तसेच महिला शाखेचे सर्व पदाधिकारी व राजेगाव शाखेचे अध्यक्ष आदरणीय रमेश गायकवाड सर, सचिव रवी अवसरमल सर, तसेच बौद्ध उपासक, उपासिका, पालक पालिका तथा सर्व बौद्ध उपासक या सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण येथे 10वा पुष्प या पुष्पा ज्ञानाचं प्रतीक, सिम्बॉल ऑफ नॉलेज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाकडे आपण जाणार आहोत. तर ज्ञान वैश्विक ज्ञानाचं प्रतीक, कारण कोणाकडेही जर फक्त डिग्री असून फायदा नसतो. त्या डिग्रीचा उपयोग त्यांनी समाजासाठी किती केला, शोषित, पीडित, वंचितांना न्याय, हक्क, अधिकार, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या त्यांनी किती त्या समाजापर्यंत पोहोचवलं. यानुसार कोलंबिया विद्यापीठाने 250व्या वर्धापन दिनानिमित्त एक असा सर्वे केला. त्या सर्वेमध्ये आपल्या विद्यापीठामधून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी इथून गेल्यानंतर कोणकोणती चांगली कामं केली आहेत आणि समाजाचा उद्धार केला आहे याची नोंद घेतली. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे त्यांना म्हणजे त्यांच्या सर्वेमध्ये माहिती पडलं. म्हणून कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज आणि त्यांच्या विद्यापीठाच्या एक त्यांच्या प्रांगणामध्ये बाबासाहेबांचा एक स्टॅच्यू उभा केला आणि खाली एक त्यांची नाव लिहिलं, सिम्बॉल ऑफ नॉलेज. खरंच आपल्यासाठी खूप आदराची गोष्ट आहे, कारण आपण सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत आणि आपण या वैचारिक वारसदाराने बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे ते आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे. कोणीही डायरेक्ट सिम्बॉल ऑफ नॉलेज होत नाही. जो त्यांचा खडतर प्रवास असतो त्या प्रवासामधून त्यांना जावं लागतं. उदाहरणार्थ आपण सोनं पाहतो. सोन्याला जसं ते गरम करून त्याचे विविध प्रकारचे त्यांना आकार दिला जातो, तसंच बाबासाहेबांच्या जीवनामध्येही बाबासाहेबांना लहानपणापासून ज्या यातना, अस्पृश्य चटके पाहायला मिळाले त्यातून बाबासाहेब एक घडले. तर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मऊ या ठिकाणी झाला आणि मऊ या ठिकाणी झाल्यानंतर त्यांचे वडील या ब्रिटिश राजवटीमध्ये एक सुभेदार या पदावरती कार्यरत होते. हे पहा, जेव्हा बाबासाहेबांचा जन्म झाला त्यानंतर बाबासाहेबांच्या वडिलांची जी काही नोकरी होती ती फक्त 3 वर्ष राहिली आणि बाबासाहेबांचे वडील 1894ला, म्हणजे बाबासाहेबांचा जन्म 1891 आणि बाबासाहेबांच्या वडिलांचं जी काही सेवानिवृत्ती आहे ती 1894 झाली. म्हणजे बाबासाहेबांचं जीवन 3 वर्ष फक्त त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळामध्ये चांगलं टामटूम झालं असेल. त्यानंतर बाबासाहेबांचे वडील आपली नोकरी संपल्यानंतर सातारा या ठिकाणी आले आणि सातारा या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचं जे काही कुटुंब आहे हे वास्तव्य सातारा या ठिकाणी आणलं होतं. तर त्यांना पेन्शनमधून फक्त 50 रुपये मिळायचे आणि 50 रुपयामध्ये त्यांचं 2-3 भाऊ, 2-3 बहिणी, त्यांचे भाऊ, असं एक कुटुंब, खूप मोठं कुटुंब होतं. या कुटुंबाचा जो भार आहे तो 50 रुपयावर त्यांनी कसा निभावला असेल आणि बाबासाहेबांना त्या 50 रुपयामधूनही पाठ्यपुस्तक हे त्यांना देत होते. म्हणजे बाबासाहेबांच्या वडिलांचाही कल जास्त गरिबी असली तरीही आपल्या मुलांना जे पाठ्यपुस्तक लागते ते पाठ्यपुस्तक त्यांनी ते आपल्या मुलांना दिले आणि बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण करण्याच्या मार्गावर ते एक होते. आपल्याला सांगू इच्छितो की जर कोणी मोठं होत असेल तर त्याची आपण सीडी बनलं पाहिजे. त्याला पुढं नेण्यासाठी आपण एक टप्पा आपण त्याला गाठण्यासाठी मदत केली पाहिजे. तसंच बाबासाहेबांना मोठं करण्यासाठी किंवा बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्टार्टिंगला बाबासाहेबांना जे काही बुद्ध चरित्र दिलं दादाजी केळुसकर सरांनी, त्या केळुसकर सरांनी बाबासाहेबांना पुस्तक देऊन तेव्हापासून बाबासाहेबांना बुद्ध धम्माच्या माहिती दिली. आणि केळुसकर गुरुजींनी जेव्हा त्यांना विलायतीला शिक्षणासाठी जायचं होतं
तर त्यांनी असं हेरलं की बाबासाहेबांमध्ये खूप चांगले चांगले गुण आहेत आणि बाबासाहेब नक्कीच या शोषित पीडित वंचितांचा एक चांगलं त्यांना जीवन देऊ शकतात. म्हणून दादासाहेब गायकवाडांनी बडोदाचे राज्य जे होते तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे घेऊन गेले 1913 या ठिकाणी 13ला. आणि बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांनी त्यांचा एक करार झाला की जेव्हा तुमची जी काही स्कॉलरशिप मिळेल आणि स्कॉलरशिपमधून शिक्षण झाल्यानंतर तुम्ही आमच्या राज्यामध्ये नोकरी करावी. तर दादासाहेब केळुसकरांनी सयाजीराव गायकवाडांनी त्यांना 25 रुपये एक स्कॉलरशिप दिली होती 1913 मध्ये. विचार करा, त्यावेळेस ते अमेरिकेला गेले आणि त्यावेळेस भारतामध्ये पहिलं जागतिक युद्ध झालं होतं. तर जागतिक युद्धामध्ये 25 रुपयाचा जो काही व्हॅल्यू आहे ती खूप कमी होती. तरीही बाबासाहेबांनी 25 रुपयामध्ये विलायतीला शिक्षण घेतलं 1913, 14, 15, 16, 17 हे 3-4 वर्षामध्ये. आणि बाबासाहेब त्यापूर्वी बाबासाहेबांच्या वडिलांचं निधन 1913ला झालं. म्हणजे बाबासाहेबावर किती म्हणजे डोंगर होता दुःखाचा, तरीही बाबासाहेब डोंगरावर मात करून आम्हा सर्वांसाठी बाबासाहेब खूप आपण झटले आणि बाबासाहेबांचे शिक्षण पूर्ण करून बडोदा संस्थानामध्ये आले. आणि नोकरी करत असताना ज्यांची जी काही करार झाला होता की तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर आमच्या संस्थानामध्ये तुम्ही नोकरी करावी, त्या ठिकाणी गेल्या असताना बाबासाहेबांना ज्या अस्पृश्यतेच्या चटके बसत होते. कारण बाबासाहेबांना जी फाईल असेल तर तिथले जे काही नोकर होते ते फेकून दिले जात होते. त्यांना पाणी मागितलं तर पाणी सुद्धा देत नव्हते. म्हणजे बाबासाहेब असं म्हणत, मी जर एवढं शिकून सवरून एवढा मी उच्च पदवी संपादन केलं, एक उच्च विभूषित आहे, तरी जे माझ्यावर हाल आहेत तर माझ्या समाजासाठी काय, माझ्या समाजावर किती हाल होत असतील. म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी नोकरी करताना त्यांना कुठलीही रूम भेटली नाही. बाबासाहेबांना आपण पारसी म्हणून त्या ठिकाणी राहावं लागलं. आणि त्याही ठिकाणी तिथल्या लोकांना कळालं की पारसी नसून एक हिंदू आहेत. आणि म्हणून त्यांचा पसारा जो काही सामान असेल, नोकरीला गेल्यानंतर आपण जसं गावाकडून आलो तर आपण बी काहीतरी घेऊन आलेलो असतो, तर आपल्या जर रूम मालकाने जर आपला पसारा बाहेर फेकला तो मी संध्याकाळी टायमाला, तर आपल्याला किती बेकार वाटेल. तर त्या काळामध्ये बडोदा संस्थानामध्ये बाबासाहेबांचा जो काही सामान होतं ते रस्त्यावर फेकलं आणि बाबासाहेब एका गार्डनमध्ये जाऊन बसले. आणि तिथून बाबासाहेबांनी संकल्प केला की माझ्या समाजावर होणारा अन्याय अत्याचार मी नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. आणि बाबासाहेबांनी करून दाखवलं. त्या ठिकाणच्या भूमीला बाबासाहेबांनी संकल्प केला, त्या भूमीला आपण संकल्प भूमी म्हणून आपण तिथं संबोधलं जातं. आपणही कधी जर बडोद्याला गेलात त्या ठिकाणी संकल्प भूमी आहे, त्या संकल्प भूमीमध्ये आपण जाऊन त्या ठिकाणचं जे काही चित्रण आहे किंवा जी काही माहिती आहे ती आपण अवगत केली पाहिजे. त्यानंतर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये असे आपलं कोल्हापूरचं संस्थान शाहू महाराज यांनीही त्यांना ज्यांचं उच्च शिक्षण पाहून बाबासाहेबांना एक स्कॉलरशिप दिली होती. आणि त्यांनी पहिल्या त्या स्कॉलरशिपमधून मानधनामधून बाबासाहेबांनी मूक नायक एक पाक्षिक निर्माण केलं. आणि त्या पाक्षिकामधून कारण लोकांना माहिती पडावं की बाबासाहेब काय आहेत काय नाही, की बाबासाहेबांची चळवळ काय आहे हे लोकांपर्यंत जनसामान्य पोहोचावी म्हणून मूक नायक हे त्यांनी सुरू केलं. असं बाबासाहेबांचं जीवन आहे. तर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांची आई भीमाबाई यांचं निधन 1886ला झालं. आणि बाबासाहेबांच्या जीवनामध्ये दुसऱ्या आईचं जे काही शाळेतला त्रास, या सर्व त्रासातून पिचून बाबासाहेब म्हणजे जसं सोन्याला आपण जळावी देऊन एखादं नवनवीन दागिने बनवतो, तसंच बाबासाहेब एक त्या त्रासातून बाहेर निघाले असावेत. आणि आज बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही असं केलेलं आहे. पहिला सत्याग्रह महाडता आहे, कारण आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पण माणसासारखं आपल्याला जे काही स्वातंत्र्य समता बंधुत्व मिळत नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी कुत्र्यालाही पाणी पिण्याचा अधिकार आहे, पण मानवाला आपल्या समाजातील अस्पृश्यांना तो अधिकार नव्हता. म्हणून बाबासाहेबांनी 27 मार्च 1927ला 20 मार्च 1927ला पहिला सत्याग्रह केला आणि तोही पाण्यासाठी केला. म्हणून आजही आपण 20 मार्चला आपण महाड या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काही अनंत उपकार केले आहेत, या उपकार
फेड ते आपण फेडू शकत नाही, पण एक अंश म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होत असतो. दुसरा सत्याग्रह काळाराम मंदिराचा केला, म्हणजे आपल्याला त्या देवाला पाया पडणं हा उद्देश नव्हता, पण आम्हीही मानव आहोत, आम्हीही त्या धर्माचेच आहोत, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तुमच्याबरोबर समता निर्माण व्हावी म्हणून आम्हालाही त्या मंदिरामध्ये प्रवेश मिळावा, म्हणजे म्हणून त्यांनी तो सत्याग्रह केला होता. असे बाबासाहेबांचे अनेक मानवाच्या हितासाठी सत्याग्रह त्यांनी केलेले आहेत. म्हणून बाबासाहेबांची जी काही विद्यापीठाने कोलंबिया विद्यापीठाने त्याचा सर्वे करून बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज केलं, कारण सहज कोणी कुणाला असं जागतिक ज्ञानाचं प्रतीक म्हणून घोषित करत नाही. त्यासाठी खूप हाल अपेष्टा आणि यातना यातून आपल्याला जावं लागतं. म्हणून कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांनी त्या ठिकाणी डबल PhD आणि डबल MA केलं आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक या ठिकाणी बाबासाहेबांनी MSc आणि DSc हा बहुतेक 8 वर्षाचा कोर्स आहे, ते बहुतेक त्यांनी 2 ते 2.5 वर्षामध्ये कंप्लीट केला. 2.5 वर्षामध्ये कंप्लीट केला. तर तुम्ही सांगा की 8 वर्षाचा कोर्स तर 2.5 वर्षामध्ये कंप्लीट करण्यामागचं कारण एकच असेल की बाबासाहेबांना पुरेशी जी मिळणारी जी काही शिष्यवृत्ती होती ती मिळणार नव्हती, म्हणून बाबासाहेबांनी 8 वर्षाचा जो कोर्स आहे तो त्यांनी फक्त 2.5 वर्षात आपण त्यांनी संपादित केलं आहे. म्हणजे त्यांचं ज्ञानाच्या प्रती म्हणजे अभ्यासाचं अभ्यासाप्रती त्यांची किती मानसिकता चांगली होती. म्हणून आजचे आपले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना सर्व सुखसुविधा आहेत, पण आजचा विद्यार्थी घडत नाही. कारण कोणतेही आपण पाहतो शेतामध्ये जर एखादं बी पेरायचं असेल तर त्या बियाला आधी नांगरणी कोळपणी काय करून बीज पेरावं लागतं आणि नंतर त्यांना खतारूपी संस्कार द्यावा लागतं. तसंच आपल्या जे काही विद्यार्थी आहेत त्याला ज्ञानाचं पाणी द्यावे आणि संस्कार रूपी जे काही ज्ञान आहे ते आपण देऊन त्यांना आपण चांगल्या प्रकारे विद्यार्थी आणि समाजाचं काम करण्यासाठी आपण बनवलं पाहिजे. तुम्ही पाहत असाल की पक्षाला जी चिमणी आहे तिला 15 दिवसामध्ये पंख फुटतात आणि ती भरारी घेते. तर बाबासाहेबांकडे भरपूर डिग्र्या आहेत आणि त्यांच्यानंतरही काही भरपूर त्यांना डिग्र्या आल्या आहेत, पण त्या डिग्रीचा उपयोग स्वतःच्या कुटुंबासाठी करतात आणि मौज मजा करून आपल्या कुटुंबाने आपलं गाव सुधारतील का नाही माहीत नाही, पण बाबासाहेबांनी आपल्या डिग्रीचा उपयोग शोषित पीडित वंचित घटकातील सर्व समाज बांधवांना केला आणि त्यांच्यामुळेच आज आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जो विषय मला दिला सिम्बॉल ऑफ नॉलेज, त्या विषयाला मी थोड्या का प्रमाणात होईना पण न्याय देण्याचा प्रयत्न केला. कारण काही लोकांचं असं म्हणणं आहे की भारतीय बौद्ध महासभेचे जे काही प्रवचनकार आहेत किंवा व्याख्यानकार आहेत यांनी फक्त पुस्तक घेतात किंवा लिहून 4-5 पानं आणतात आणि ते आम्हाला वाचून दाखवतात, रटाळपणा वाटतो आम्हाला. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, कारण ते त्या स्टेजवर येत नाहीत. कारण कोणताही प्रवचनकार जर जो भाषण देत असेल तर चुकीचं सांगण्यापेक्षा वाचून सांगितलं म्हणजे वाचून खरं सांगितलेलं केव्हाही चांगलंच आहे असं मला तरी वाटतं. ही भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक माणसाला बोलण्यासाठी जे धाडस निर्माण करण्यासाठी स्टेज देते. कारण तुम्ही जर बाहेर पाहिला असेल तर स्टेज करेज करण्यासाठी तुम्हाला महिना लावावा लागतो, पण भारतीय बौद्ध महासभेमध्ये आज ज्यांना बोलता येत नव्हतं ते आज 10-5-15 मिनिटं बोलताय. हे फक्त भारतीय बौद्ध महासभेचं एक चांगलं काम आहे. म्हणून नावं ठेवण्यापेक्षा आपण समोर यावं आणि आपण समाजाला प्रबोधन करावं, हीच आजच्या या सिम्बॉल ऑफ नॉलेज या विषयाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.